नमस्कार, आप देख रहे हैं हिंदुस्तान न्यूज। बहादुरा नगर पंचायत में चुनावी हलचल तेज हो चुकी है। हर गली, हर मोहल्ले में अब सिर्फ एक ही चर्चा, कौन बनेगा बहादुरा का अगला जनप्रतिनिधि। देखना ये होगा कि उम्मीदवारों की भीड़ में किसे मिलेगा टिकट और आखिर कौन लड़ेगा इस बार का चुनाव। जनता की उम्मीदें बड़ी हैं और दावेदारों की संख्या भी। अब देखना है किसके हाथ लगेगी जीत की कुर्सी। जानने के लिए देखिए पूरी खबर। नमस्कार, मी प्रतीक्षा किशोर खंदाडे। मी भाजपची कार्यकर्ता आहे आणि बावनकुळे साहेबांच्या हाताखाली काम करणार आहे आणि नरेंद्रजी नांदुरकर यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे 10-15 वर्ष झाले त्यांच्या हाताखाली आहे। बरं, आपण मला सांगा, आता जे आरक्षण निघालेलं आहे नगरपंचायतच्या अध्यक्षपदाकरिता, त्यात आपण संभावित उमेदवार म्हणून आपलं नाव चर्चेमध्ये आहे। काय सांगणार, कोणकोणते विकास कामे लक्षात घेऊन जर आपल्याला तिकीट मिळाले तर आपण कोणकोणते विकास कामे लक्षात घेऊन निवडणुकीत उभे राहणार आहात? बावनकुळे साहेबांच्या हाताखाली म्हणजे काम करणार आहे आणि म्हणजे जे कामे आहे ते रस्त्याचे आणि हे म्हणजे सांडपाणी वगैरे ते पण म्हणजे सुरक्षित करू। गेल्या 2 वर्षापासून ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायतमध्ये झाले आहे। बावनकुळे साहेबांनी 2 वर्षापासून जे विकासाचा झंझावात लावला आहे, यापुढे असाच झंझावात पुढे सुरू राहण्यासाठी मी जर बहादुरा नगराध्यक्षपदी निवडून आलो तर बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून असाच झंझावा पुढे सुरू। नगरपंचायत बहादुरा, खरबी, गोनीसिम इथले जे आपले जे मतदार बंधू आहे त्यांना काय एक प्रेमाचा संदेश आपला असणार आहे? तुमच्या या माध्यमातून जनतेला आम्ही एवढीच विनंती करणार आहोत की बावनकुळे साहेबांच्या कामावर विश्वास ठेवू। तुमच्या सहकार्याने बहादुरा नगरपंचायत या क्षेत्रामध्ये धार्मिक, सामाजिक, वैद्यकीय या विषयावर जास्त विशेष लक्ष देऊ काम करू। आणि जनतेला माझी एकच विनंती आहे, पक्षाने मला जर तिकीट दिली तर मला भरघोष मताने निवडून द्या, नाही दिली तरी मी जनतेचं काम करत राहील आणि पक्षाचं काम करत राहील। नमस्कार।